Hello, my name is Amol Khoth, and today I'm going to teach you some numericals based on the solid state. And this video is arranged by Locus Academy, Karad. So first tell me, what are the states of the matter? We already studied this in 11th standard. तर स्टेट्सचे मॅटर कोणते कोणते असतात? तर आपल्याला माहिती आहे की स्टेट्सचे तीन टाईप्स असतात. तर फर्स्ट आहे तो सॉलिड स्टेट आहे, दुसरा आहे लिक्विड स्टेट आणि थर्ड आहे तो गॅसियस स्टेट आहे. आता आपण याला एक उदाहरण देऊन समजूयात. आता आपल्या डोळ्यासमोर एक आईस क्यूब आहे असं कन्सिडर करा तुम्ही. समजा त्या आईस क्यूबला आपण थोडीशी हीट दिली तर त्या आईस क्यूबचं काय होणार आहे, तर पाण्यामध्ये कन्व्हर्जन होणार आहे, बरोबर. म्हणजे तो काय झाला, सॉलिड स्टेटमधून लिक्विड स्टेटमध्ये गेला. आता समजा पुन्हा आपण त्या वॉटरला आपण थोडीशी हीट दिली तर काय होणार आहे, तर वॉटर आहे ते बॉईल व्हायला सुरुवात होणार आणि बॉईल झाल्यानंतर काय होणार आहे, त्याची स्टीम तयार होणार. म्हणजेच कशामध्ये कन्व्हर्जन झालं त्याचं, तर गॅस स्टेटमध्ये कन्व्हर्जन झालं. आता आपण याच्याबरोबर विरुद्ध बाजूने जाऊ. समजा आपल्याकडं स्टीम आहे, स्टीमला जर आपण कंडेन्स केलं तर कंडेन्स केल्यानंतर त्याचं काय होणार आहे, तर लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होणार आहे, म्हणजेच पाण्यामध्ये कन्व्हर्जन होणार आहे. आणि समजा त्याच आता पाण्याला जर आपण पुन्हा कंडेन्स केलं तर त्याचं कशामध्ये कन्व्हर्जन होणार आहे, तर आईसमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. सो दिस इज द रिव्हर्सिबल प्रोसेस. सो ॲक्च्युली वी कॅन चेंज द स्टेट्स ऑफ द मॅटर. आपण 11वीला हे पण शिकलो आहे की आपल्या सॉलिडमध्ये, लिक्विड स्टेटमध्ये किंवा गॅसी स्टेटमध्ये बॉन्डिंग्स कोणत्या प्रकारचे असतात आणि कोणत्या स्टेटमध्ये बॉन्ड्स खूप स्ट्रॉंग असतात, कोणत्या स्टेट्समध्ये बॉन्ड वीक असतात, हे सगळं आपण शिकलेलं आहे. तर आता आपण पुढे जाऊयात. युनिट सेल म्हणजे काय ते बघूयात आपण आता. युनिट सेल म्हणजे काय आहे, इट इज द स्मॉलेस्ट रिपीटेटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ ए क्रिस्टलाइन सॉलिड. म्हणजेच काय, तर आता आपल्याला माहिती आहे की आपल्या डोळ्यासमोर एक साखळी असं कन्सिडर करा. इथे साखळी काढलेली आहे, बरोबर. आता ती साखळी कशापासून तयार झाली असते, तर एक छोटे छोटे हे असे एक रिपीटेटिंग स्ट्रक्चर आहे बघा. साखळी एकमेकांच्यामध्ये असं अटॅच होऊन एक साखळीची अशी एक रिंग तयार झालेली असते. तर रिंग एकमेकांच्यामध्ये अडकून अशी पूर्ण साखळी तयार झालेली असते. त्याचंच एक युनिट सेल म्हणजे एक उदाहरण आहे. युनिट सेल म्हणजेच काय असणार आहे, एक छोटंसं आपण जी रिंग काढलेली आहे म्हणजेच काय असणार आहे, आपली युनिट सेल असणार आहे. असे मल्टिपल युनिट सेल तयार होऊन काय होतात, तर साखळी तयार होते. सेम आहे युनिट सेलमध्ये. आता समजा हा आपला एक युनिट सेल आहे, बरोबर. युनिट सेलची दोन फेसेसमधलं जे डिस्टन्स असतं तर त्याला आपण एने डिनोट करणार आहे. त्याला आपण म्हणतोय एज लेंथ. ठीक आहे. आता आपण हा एक युनिट सेल कन्सिडर केला आहे. युनिट सेलला टोटल किती कॉर्नर्स असतात ते आपण बघूयात. 1 2 3 4, तर 5 6 7 आणि 8, बरोबर. आपण त्याला एक नावं देऊयात, ए बी सी डी ई एफ जी आणि एच, बरोबर. टोटल आपल्याला कॉर्नर्स किती आहेत, तर 8 कॉर्नर्स आहेत. आणि फेसेस किती आहेत आपल्या या क्यूबला, तर फेसेस कोणते कोणते आहेत बघा. आता असं कन्सिडर करा की आपल्यासमोर एक वही आहे, बरोबर. त्या वहीच्या जी फ्रंट साईड असते ती आपली एक फेस झाला, वहीची बॅक साईड झाली ती दुसरी फेस झाली, वहीची राईट साईड आहे ती एक फेस झाली आणि वहीची जी लेफ्ट साईड आहे तो एक फेस झाला आपला. वहीची टॉप साईड आहे ती एक फेस झाली, वहीची बॅक साईड आहे ती एक फेस झाली. तर सेम आपण इथं बघून घेऊयात. आता किती फेसेस आहेत तर बघा, फ्रंट आपली साईड कोणती आहे, तर ए बी जी आणि एफ. हा एक आपला फेस झाला, बरोबर. दुसरा फेस काय असणार आहे, याच्याबरोबर अपोजिट म्हणजे बॅक साईड, डी सी एच ई हा दुसरा फेस झाला. हा तिसरा फेस बघूया आपण राईट साईडचा, तर कुठला असणार आहे, बी सी एच जी. आणि पुन्हा उरला तो याच्याबरोबर अपोजिट साईडचा, तर अपोजिट साईडचा कोणता असणार आहे, ए डी ई एफ. तर उरले कुठले, टॉप आणि बॉटमचे. टॉपला कुठले आहेत, ए बी सी डी आणि ई एफ जी एच. तर थोडक्यात आपलं कॉर्नर्स किती आहेत, तर 8 आहेत. 8 कोणते कोणते आहेत, ए बी सी डी ई एफ जी आणि एच. आणि फेसेस किती आहेत आपल्याला, फेसेस आहेत 6. ठीक आहे. तर आता क्रिस्टलाइन स्ट्रक्चर म्हणजे काय आता आपण बघूयात. तर आपल्याला थोडे सम शिकायचे आहेत. सम्समध्ये 3 क्युबिक स्ट्रक्चर आहेत.
तर 3 क्युबिक स्ट्रक्चर जे मेन आहेत ते आपण शिकणार आहोत. तर कुठले क्युबिक स्ट्रक्चर आहेत, तर फर्स्ट वन आहे सिंपल क्युबिक स्ट्रक्चर, सेकंड वन आहे तो फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर आणि थर्ड वन आहे तो बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. ठीक आहे, आता आपण पहिला बघूयात सिंपल और प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल. ठीक आहे, तर याच्यामध्ये मगाशी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं, आता ॲटम्स असतात. समजा आपल्याकडे कोणता ॲटम आहे, तर ॲटम आहे ॲटम ए. तर हा ॲटम ए हा डिस्ट्रीब्यूट झालेला असतो 8 कॉर्नर्सला. ठीक आहे, तर 8 कॉर्नर्सला कुठले कुठले कॉर्नर्सला डिस्ट्रीब्यूट होणार आहे? हा इथे एक जाईल, इथे एक जाईल, इथे एक जाईल, इथे एक जाईल, पुन्हा बॉटमला. आता कॉर्नर्स किती आहेत आपल्याकडं? 8 कॉर्नर्स आहेत, बरोबर. आणि ते डिस्ट्रीब्यूट होणार आहेत 8 ठिकाणी. तर कसे डिस्ट्रीब्यूट होतील? ॲटम आपल्याकडे एकच आहे ए, आणि त्याला आपण 8 ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. तर प्रत्येक पोर्शनला किती ॲटम जाणार आहेत? ॲटमचा 8th पोर्शन जाणार आहे प्रत्येक एका कॉर्नरला, A/8 A/8. ठीक आहे, तर समजा आता आता हा पॉईंट कन्सिडर करा तुम्ही. ठीक आहे, आता या ॲटमला दुसऱ्या, समजा हा आता युनिट सेल म्हणणार आहे आपण टोटल. हा समजा हा युनिट सेलला या पॉईंटला एक कंप्लीट ॲटम बनवायचा आहे, बरोबर. म्हणजेच काय, इथं आपला ए बनवायचा आहे. तर किती युनिट सेल बरोबर रिॲक्ट व्हायला लागणार आहे? आता सध्या आपल्याकडे किती आहे? A/8 एवढा ॲटम आहे, पण इथं आपल्याला काय बनवायचं आहे, तर कंप्लीट ए बनवायचं आहे. तर त्याच्यामध्ये किती ॲटम्स ॲड करायला लागतील आपल्याला? A/8 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 प्लस A/8, 1 2 3 4 5 6 7. आता बघा सगळ्यांचे ॲडिशन किती येते? बेस सेम आहे त्यामुळे आपण 8 असंच ठेवणार आहे खाली. वरती किती येणार आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 8 एला 8ला 8 गेलं, उरलं किती? ए. म्हणजेच काय की हा युनिट सेल उरलेल्या 7 युनिट सेलबरोबर रिॲक्ट होणार आहे, आणि मग इथे काय होणार आहे, तर एक कंप्लीट ॲटम तयार होणार आहे. ज्या अशा प्रकारचे जेव्हा कन्स्ट्रक्शन असतं त्याला आपण काय म्हणणार आहे? सिंपल और प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. तर दुसरा टॉपिक आहे, दुसरा जो टाईप आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? फेस सेंटर्ड क्युबिक सेल. आता याच्यामध्ये काय असते बघा, मग अशी तुम्हाला सांगितलं किती फेस असतात क्यूबमध्ये, तर 6 फेसेस असतात, आणि कॉर्नर्स किती असतात, तर 8 असतात, बरोबर. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं असतं, तर 2 ॲटम्स दिलेले असतात. एक ए ॲटम आहे आणि दुसरा आहे तो बी ॲटम आहे. तर ए ॲटम काय झालेला असतो, प्रत्येक कॉर्नरला एक डिस्ट्रीब्यूट झालेला असतो अशा प्रकारे, आणि बी हा ॲटम असतो तो प्रत्येक फेसला निम्मा निम्मा म्हणजे 50% डिस्ट्रीब्यूट झालेला असतो. समजा आपण आता उदाहरण घेऊयात, लेफ्ट साईडची एक फेस आहे, राईट साईडची एक फेस आहे, अप्परची आहे आणि बॉटमची आहे, आणि काय असणार आहे, फ्रंट साईडची असणार आहे आणि एक बॅक साईडची असणार आहे. तर काय होणार आहे, समजा बी ॲटम आहे आपला, बी ॲटमला तर लेफ्टला 50% जाणार आहे, राईटला 50% जाणार आहे. म्हणजेच काय झाला, B/2 इकडे गेला, B/2 या साईडला गेला. समजलं? अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन ज्यावेळी असेल त्यावेळी आपण त्याला काय होणार आहे, फेस सेंटर्ड क्युबिक सेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, बॅक साईडला मी एक बी ॲटम देतो जो 50% आहे, फ्रंट साईडला एक देतो, त्याचप्रमाणे राईट साईडला एक देतो आणि लेफ्ट साईडला एक देतो, त्याचप्रमाणे टॉपला एक देतो आणि बॉटमला एक देतो. अशा प्रकारे किती झाले, 1 2 3 4 5 6 6 आपले काय झाले, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट्स झाले. ठीक आहे, नेक्स्ट आहे तो बॉडी सेंटर्ड क्युबिक सेल आहे. बॉडी सेंटर्ड क्युबिक सेलमध्ये काय असतं बघा, 2 ॲटम दिलेले असतात, एक ॲटम ए आहे आणि दुसरं सी आहे. तर ए ॲटम काय असतो, पुन्हा युनिट सेलच्या प्रत्येक कॉर्नरला डिस्ट्रीब्यूट झालेला असतो अशा प्रकारे. आणि बॉडी सेंटर्ड नावाप्रमाणे तुम्हाला काय लक्षात येते, तर बरोबर हा युनिट सेलच्या बरोबरमध्ये एक ॲटम असतो आणि तो होल असतो, त्याला काही डिस्ट्रीब्यूट व्हायची गरज नाही आहे. या प्रकारे या सेलमध्ये कसं असणार आहेत का, 8 कॉर्नर्स असणार आहेत, त्यामुळे हा काय 8 काय होणार आहे, A/8 अशामध्ये डिवाईड होऊन प्रत्येक कॉर्नरला डिवाईड होणार आहे. तसेच फेस सेंटरला काय असतं, तर 6 फेसेस असतात, त्यामुळे बी काय होणार आहे, B/2 अशा ठिकाणी
तो डिस्ट्रीब्यूट होणार प्रत्येक फेसला. पण बॉडी सेंटरला काय असणार आहे, फक्त ए डिवाईड होणार, पण सी आहे तो बरोबर युनिट सेलच्या मध्ये होल असणार आहे, तो पूर्ण म्हणजे पूर्ण असणार आहे, तो डिस्ट्रीब्यूट किंवा डिवाईड होणार नाही आहे. ठीक आहे. तर याच्यावरचे आपण थोडे सिम्पल न्यूमरिकल्स घेऊयात. तर पहिलं न्यूमरिकल घ्या, त्याच्यामध्ये काय म्हणलं आहे बघा. A cubic unit cell of crystal consists of atom of A and B elements. Atom of A occupy the corner of unit cell while one B atom is present at the body center. Determine the formula of the crystalline structure. म्हणजे याच्यामध्ये काय दिले बघा, बॉडी सेंटर बी ॲटम इज प्रेझेंट ॲट दी बॉडी सेंटर सांगितलं. त्यामुळे कुठलं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असणार आहे, बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर असणार आहे, BCC असणार आहे. त्याच्यामध्ये आपण क्रिस्टल काढून घेऊयात. ठीक आहे. तर एक क्युबिक युनिट सेल ऑफ क्रिस्टल कन्सिस्ट ऑफ ए अँड बी एलिमेंट्स. ॲटम ए ऑक्युपाईज द कॉर्नर्स. तर ॲटम दोन ॲटम दिलेत ए आणि बी. तर एक कुठे डिस्ट्रीब्यूट होणार आहे, प्रत्येक कॉर्नरला. ठीक आहे. तर म्हणजे प्रत्येक एका कॉर्नरला या ॲटमचा कितवा कोणता पोर्शन जाणार आहे, 8th पोर्शन जाणार आहे. आणि पुन्हा बी इज ॲटम इज प्रेझेंट ॲट द बॉडी सेंटर. बरोबर बॉडीच्या सेंटरला बी ॲटम असणार आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपलं काय काय अशा प्रकारचे जेव्हा क्वेश्चन विचारतात त्यावेळी आपल्याला काय काढायचं असतं, तर नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत. 2 ॲटम प्रेझेंट आहेत, ए आणि बी. 2 प्रकारचे ॲटम्स प्रेझेंट आहेत. फर्स्ट टाईप आहे ए, दुसरा टाईप आहे बी. पण याच्यामध्ये किती नंबर्स ऑफ ॲटम्स ऑफ ए फाइंड आउट करायचं आपल्याला. तर कसं फाइंड आउट करणार, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ए. तर कसं फाइंड आउट करायचं मी मगाशी सांगितलं आहे, 1/8 मल्टिप्लाय बाय किती कॉर्नर्सला डिस्ट्रीब्यूट झालं आहे, तर 8. 8 गेलं, किती आपले ॲटम्स असणार आहेत त्याचे 1 ॲटम असणार आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे बी तर बरोबर बॉडीच्या सेंटरला आहे, तो डिस्ट्रीब्यूट झालेला आहे का, नाही. तर नंबर ऑफ ॲटम्स ऑफ बी किती असणार आहे, तर 1 ॲटम असणार आहे. तर त्यांनी विचारलं आहे काय की डिटरमाइन द फॉर्म्युला ऑफ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. तर ॲटम्स माहीत आहेत, एचा एक आहे आणि बीचा एक आहे. तर फॉर्म्युला काय असणार आहे क्रिस्टलाइन स्ट्रक्चरचा, देअरफॉर फॉर्म्युला ऑफ crystalline structure is AB. This is the final answer. So this is the second question. आता क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे बघा, ॲटम C अँड D ऑफ FCC. आता याच्यामध्ये काय दिलं आहे, तर फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर दिलं आहे आपल्याला. FCC म्हणजे किती फेसेस असणार आहेत, तर 6 फेसेस असणार आहेत आणि 8 कॉर्नर्स असणार आहेत आपले. ठीक आहे. तर ॲटम C अँड D फॉर्म्स FCC क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. Atom C is present at the corners of the cube and D is at the face center of the cube. What is the formula of the compound? म्हणजेच बघा मगासारखाच क्वेश्चन आहे, फक्त BCCच्या ठिकाणी कुठलं स्ट्रक्चर दिलं आपल्याला, FCC क्रिस्टलाइन स्ट्रक्चर दिलेलं आहे. तर आपण क्रिस्टलाइन स्ट्रक्चर काढून घेऊया सुरुवातीला. ठीक आहे. ॲटम कोणत्या प्रकारचे दिले, 2 प्रकारचे ॲटम आहेत, ॲटम C आहे आणि ॲटम D आहे. ठीक आहे. तर C ॲटम आहे तो प्रत्येक कॉर्नरला डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. तर कॉर्नर्स किती आहेत आपले, 8 आहेत. प्रत्येक कॉर्नरला C ॲटमचा कोणता पोर्शन येणार आहे, C8th पोर्शन येणार आहे. आणि D कुठे आहे, तर फेसच्या बरोबर सेंटरला आहे. म्हणजेच काय असणार आहे, इथे एक असणार आहे, राईट साईडला एक असणार आहे, लेफ्ट साईडला एक असणार आहे, टॉपला असणार आहे, बॉटमला असणार आहे. अशा प्रकारे फ्रंटला असणार आहे आणि बॅकला असणार आहे. अशा प्रकारचे 6 असणार आहेत. कॉर्नर्स किती आहेत आपले, 8. आणि साईड्स किती आहेत किंवा फेस किती आहेत, तर 6 आहेत. बरोबर. तर आता आपल्याला काढायचं काय, नेक्स्ट स्टेप काय असते आपली नेहमी आता, की आपण काय करतो, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ए आणि नंबर ऑफ ॲटम्स ऑफ बी. बरोबर. आता फेस सेंटर्डमध्ये काय होतं आहे बघा, फेस सेंटर्डमध्ये D हा ॲटम आहे, तो मगाशी सांगितल्याप्रमाणे लेफ्ट साईड एक आपली आहे, राईट साईड एक आहे, फ्रंट साईड आहे, बॅक साईड एक आहे आणि
टॉप एक आहे आणि बॉटम एक आहे, बरोबर. तर डी ॲटम काय करतो, आपल्याला बरोबर हा पूर्ण एक ॲटम आहे समजा, त्याच्या आपण इक्वली कट केलं तर जो 2 पार्ट असतात, एक असतो तो लेफ्ट साईडला जातो, एक हा राईट साईडला जातो. म्हणजेच काय असणार आहे, तर डी इक्वली डिवाइड होतो, D/2. हे लक्षात आलं तुम्हाला. तर काढून घेऊयात आपण आता नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ए. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ए कसं करणार आहे आपण, 1/8 मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ कॉर्नर्स किती दिलेत आपल्याला, 8. तर किती आला ॲटम एचा, 1 ॲटम झाला, 1 ॲटम ऑफ ए. त्याचप्रमाणे बी कसा डिवाइड होतो, इक्वली डिवाइड होतो. 1/2 किती फेसेस आहेत आपले, 6 फेसेस आहेत, बेत्रिका 6, 3 ॲटम्स ऑफ बी, बरोबर. तर आपल्याला समजलं की देअर आर 1 ॲटम ऑफ ए अँड 3 ॲटम्स ऑफ बी. देअरफॉर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड काय असणार आपला, काय असणार आहे, ए इंटू बी 3. दिस इज आवर आन्सर. ठीक आहे, समजलं तुम्हाला. ठीक आहे, आपण पुढच्या क्वेश्चनला जाऊयात. तर पुढचा क्वेश्चन काय बघा, अ क्यूबिक युनिट सेल कंटेन्स ॲटम ए ॲट दी कॉर्नर्स, ॲटम बी ॲट दी फेस सेंटर, ॲटम सी ॲट दी बॉडी सेंटर. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द क्रिस्टलाइन कंपाऊंड. म्हणजेच काय की आता अगोदर पहिला क्वेश्चन कुठला बघितला आपला, त्याच्यामध्ये आपण काय होतं, बॉडी सेंटर्ड होतं. दुसरा बघितला त्याच्यामध्ये काय होतं, फेस सेंटर्ड होतं. आणि तिसऱ्यामध्ये काय, दोघांचं कॉम्बिनेशन दिलं आहे, BCC पण आहे आणि FCC पण आहे. ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा क्रिस्टलाइन स्ट्रक्चर काढून घेऊयात. तर काय दिलं आहे बघा, आपल्याला टोटल किती ॲटम्स दिले आहेत, A, B आणि C. तर हे ॲटम कुठं डिस्ट्रीब्यूट होणार, तर प्रत्येक कॉर्नर्सला डिस्ट्रीब्यूट होणार आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर एचा कोणता पोर्शन जाणार आहे प्रत्येक कॉर्नरला, 8th पोर्शन जाणार आहे. ठीक आहे, बी ॲटम इज ॲट द फेस सेंटर्स, बी कुठं असणार आहे, तर फेस सेंटरला असणार आहे. इथे एक, इथे एक, इथे एक, इथे एक पार्टीमध्ये. ठीक आहे, आणि सी कुठं असणार आहे, तर बरोबर सेंटरला असणार आहे. ठीक आहे, तर नंबर ऑफ ॲटम्स काढून घेऊयात आपण. याच्यामध्ये बघा, ए इक्वली डिस्ट्रीब्यूट झाला आहे 8 पॉईंट्सला, बरोबर, 8 कॉर्नर्सला. बी हाफमध्ये डिवाईड झाला आहे, हाफमध्ये डिवाईड झाला आहे 6 फेसेससाठी. पण सी डिवाईड झाला आहे का, नाही, कारण तो बरोबर बॉडी सेंटरला तो होल्ड आहे. त्यात नंबर ऑफ ॲटम्स काढून घेऊयात. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ए किती असणार, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ए 1/8 मल्टिप्लाय बाय 8 कॉर्नर्स. तर किती झालं, 1 ॲटम, 1 ॲटम ऑफ ए. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ बी, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ बी किती असणार आहे, कारण बी हा काय करतो, पुन्हा मी सांगतो एकदा समजावून. समजा आपल्याकडे बी ॲटम आहे, समजा हा होल ॲटम आहे, तर तो प्रत्येक फेसेससाठी इक्वली डिस्ट्रीब्यूट करतो. हा एक पोर्शन झाला, हा एक पोर्शन झाला, म्हणजे हा किती असणार आहे, हा 50% असणार आहे, हा 50% असणार आहे. ठीक आहे, तर समजा आपल्याला किती फेसेस आहेत क्यूबला या, तर क्यूबचे किती फेसेस आहेत आपण ओरिएंटेशन समजण्यासाठी तुम्हाला लिहून देतो, बरोबर. एक लेफ्ट साईड असणार आहे, लेफ्ट साईडचा एक फेस असणार आहे, एक राईट साईडचा असणार आहे, एक टॉपचा असणार आहे, एक बॉटमचा असणार आहे, आणि एक फ्रंट साईडचा असणार आहे, आणि एक बॅक साईडचा असणार आहे. तर असे किती ॲटम्स लागतील की प्रत्येक साईडला 50-50मध्ये डिवाईड होण्यासाठी, तर टोटल 3 लागतील, बरोबर. कारण इथे एक आहे ॲटम, तो इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार, एक इथे जाणार, एक या ठिकाणी जाणार, बरोबर. पुन्हा इथे सेम, हा जाणार टॉपसाठी, हा जाणार बॉटमसाठी, पुन्हा हा जाणार फ्रंट साईडसाठी, हा जाणार बॅक साईडसाठी. तेच आपण काढणार आहोत. ठीक आहे, बघा 1/2 डिवाइड बाय टोटल फेसेस किती आहे, 6, बेत्रिका 6. सो देर आर 3 ॲटम्स ऑफ बी. पण आता बघा, सी ॲटम काय कुठं सांगितला, सी ॲटम इज ॲट दी बॉडी सेंटर, बरोबर सेंटरला आहे तो. त्याला डिस्ट्रीब्यूट व्हायची काही गरज आहे का, नाही, कारण तो बरोबर बॉडीच्या सेंटरला आहे. सो नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सी किती असणार आहे,
1 atom of C. So आता त्यांनी काय विचारलं आपल्याला, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ क्रिस्टलाइन कंपाऊंड. देअरफॉर द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज ए. एकच ॲटम आहे म्हणजे तिथं आपण बेसला 1 लिहिणार, बीचे 3 आहेत, सीचा किती आहे 1 आहे. म्हणजेच ॲट द रेट बेसला 1 आहे म्हणजेच काय तो काहीच नसल्यासारखा असतो. मग आपण काय लिहिणार आहे, ए बी क्यूब सी. दिस इज आवर ॲन्सर.